पण हे बघा ही सोनाई. मला कोण भेटले बघा, लखन दादा. लखन मध्ये टाकाटक खटाखट. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण भरपूर दिवसांनी व्हिडिओ करतोय. आज मी चाललो आहे इंदापूरला. इंदापूर बारामती आणि फलटण जायचं आहे. हे एक भाडं होतं, म्हणजे एक सर आहे, तर त्यांची गाडी घेऊन चाललंय भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतात. तर असं नवीन पर्यंत कसं ब्लॉगिंग चालू करतात, असं जरा लाज वाटते कॅमेरा समोर यायला, बोलायला वगैरे कसं वाटायला लागले मला. कारण की दिवस झालं की ह्याच्या वेळेस फेब्रुवारीमध्ये बाह्याचे जागरण बनवलं होतं, त्यावेळेस ब्लॉग बनवलं होता. त्यानंतर आज बनवते असा यूट्यूबचा ब्लॉग. बाकी इंस्टाचं वगैरे तर चालूच आहे आपलं रेग्युलर. तर जाऊया चला, गाडी घेऊन चाललो मी. इथे थांबलो तो ब्लॉग काढायचा म्हणून. तर भारी अशी गुड मॉर्निंग झालेली बघा. काय व्ह्यू दिसतोय, टॉवर, सनसेट नाही सनराईज, आणि असा हा मॉर्निंगचा व्ह्यू. सो चलो जाऊया, बघू पुढं काय काय, म्हणजे रस्ताच वगैरे दाखवणारे, कुठं जाणारे, कुठल्या कंपनी वगैरे काही असं तसं. बाकी काय आपलं निवांत, मग थोडंसं बोलू ब्लॉगविषयी, असंच काहीतरी आपलं टाईमपास. जास्त मोठा नाही करणार, थोडं नॉर्मल. तर चला, आता आम्ही नाश्ता केला इथं जोगेश्वर मिसळ, आपलं कुठं चौकतीच्या अलीकडे थांबलो आहे, नाश्ता केला आहे. आता निघतो आम्ही पुढच्या प्रवासाला. तर चलो, एक नंबरची शेळी मिसळ होती, एक नंबरची शेळी मिसळ. पोचून आता अर्धा तास झाला आहे. बसलो मी आता गाडीत, मस्त इकडे अभ्यास करत. असलं जर गरम होत आहे, खतरनाक विषय. आणि डेअरी एवढी मोठी आहे ना, नुसते टँकर आहे दुधाचे. बघा इकडे बघा, या साईडला ती चिमणी आहे, दूर सोडते, आणि मोठे मोठे टाक्यात असलं तरी लय मोठी डेअरी आहे. एंट्री तर एवढी भारी आहे ना, तुम्हाला मी जाताना दाखवाल. त्याचं मेन गेट आहे ते. आता आम्ही आतमध्ये आलो आहे कंपनीत. तर टँकर बघा किती येते. हे तर काहीच नाही, थोडेच आहेत बाहेर अजून उभे आहेत. आतमध्ये अजून तेवढेच आहेत तिकडं पार्किंगला. आणि पाण्याची हॉटेल बघा केवढे, इथं एक आहे, इकडे 3 आहेत. नुसतं थंड पाणी आहे, खतरनाक. लय मोठी कंपनी आहे. बल्क कूलर विभाग. कंटाळा आला आता बसून, 1 वाजलेत आणि पक्का ऊन लागतंय. किती टेम्परेचर माहीत नाही, पण भरपूर असलं गरम होतं ना गाडीत. मी तर उतरलोच नाही गाडीखाली. गाणी लागलेत मस्तपैकी. हम बने तुम बने एक दूजे के लिए. लय गरम होते बाबा, खतरनाकच विषय. आणि पाणीच पाहिजे इथं. आणि बाहेर गेलं की एंट्री करायला लागते परत. त्यामुळे मी चाललो तर पाणी आणायला. ते तिकडं कुठून तरी पाणी आणतं ते लोक, ते बघून चालले होते. आता मी पाणी आणायला लय तहान लागले. सकाळपासून अर्धा लिटर पण पाणी नाही पिलो. म्हटलं पाणी पिऊन घेऊ, नाही तर परत आजारी पडायचं. त्यामुळे चाललं तर पाणी आणायला. आता मी चाललोय सू करायला, कारण लय सू नाही केलेली, नाहीतर व्हायचा मुतखडा. असल्यात लय मुतखड्याचा विषय होतो. एकतर पाणी नाही पिलेलो, आणि परत गरमीनी डायरेक्ट पाण्याचे खळे तयार होतात. त्यामुळे चाललोय सू करायला. लय घाण त्रास होतो परत. आपल्याला झालं नाही अजून, पण ज्यांचा झाला आहे त्यांचा बघितलं आहे मी. डायरेक्ट कपाळात गोट्या होतात, त्यांच्या कपाळात गोट्या. आलो मी सू करून. इथं समोर सगळे टँकर दिसतात ना, ते हे चीज वगैरे त्यांचं दूध अनलोडिंग करतात. एवढी मोठी कंपनी आहे बघा ही सोनाई. इथून स्टार्ट आहे, इकडंपर्यंत आहे. तिकडं आतमध्ये पण फ्लॅट आहे. चीज, पनीर, दूध, बटर सगळं तयार होतं, सगळं. इथं जेवण केलं आम्ही. असलं 1 नंबरचं भंगार जेवण होतं का. जेवणाला नाव ठेवू नये, पण 3 चपात्या असल्या कडक, भाजीत माशी पडली होती, वरण भात वाटी, आणि गुलाबजामवरती साखर तयार झाली ती उन्हामुळं. असं तर जेवण होतं, 1 नंबरचं बकवास. एक ट्रक थांबला. ट्रकला कॅमेरा बघा किती लावले. इथे एक आहे, हा इथं साईडला.
आहे की पाठीमागं पण असतील. असं पाहिजे, टेन्शनच राहणार नाही. कोणाची काय ॲक्सिडेंट वगैरे झालं तर चुकी कोणाची ते काय कळायला. बरोबर का नाही. जे अशा मोठ्या गाड्या वगैरे असतात, ट्रक, बस व टँकर वगैरे काय काय, त्यांना सगळ्यांना लागले पाहिजे असे कॅमेरे. ते कळतं गाडी चालवणाऱ्याला पण चूक कोणाची काय ती ॲक्सिडेंट वगैरे झाल्यावर. आम्ही जस्ट निघालो आता इंदापूर बायपासला आलो. एवढं जर ऊन आहे म्हणता खतरनाक. अगं बाय बाय, असं डायरेक्ट भाजून निघाल्यासारखं झालं मला तर आज गाडीपासून. डायरेक्ट ऊन अंगात नुसतं घामच घाम येते. घरी जाऊन आंघोळ करायला. ए मला कोण दिसले बघा लखन मोदी टाकाटक खटाकट. आता इथे थांबलो आम्ही हायवेला बायपासला. तर चहा प्यायला थांबलं. अर्धा पाऊण चहा पिता येते कंटिन्यू त्यांचा आरझोड चहा पिणं चालू आहे. आता मला गाडीत बसून इतका असा वैताग आलाय ना काय सांगू. आता बसलो तुम्ही असं जस्ट, तर मला कोण दिसला असं विचार का. लखन बोलते टाकाटक खटाकट. गाडीवरती फिरतोय आरझोड डायरेक्ट असं पोराला घेऊन. त्याला आवाज येणार होतो पण तोपर्यंत पुढे गेला तो आणि गाडीतून आवाज पण नसता गेला. आता पुढे गेल्यानंतर बघणार आहे दिसतोय का नाही. त्याच्याकडून आपण एक व्हिडिओ काढून घेऊ भेटलं तर बाय चान्स, किंवा परत आला तर दिसला तर. इंदापूरमध्ये बायपासला दिसला तर बघू भेटला तर पुढं तिथं. लखन बोले खटाकट टाकाटक. A few moments later. मी इंदापूरला आलतो तर मला कोण भेटले बघा आता इकडं. लखन बोले टाकाटक. नमस्कार मित्रांनो. तर दादा आपले आमच्या इंदापूरला भाडं घेऊन तर आपण रस्त्याला हायवेला चाललो आहे. तर हायवेला जाताना आपले पुण्याला असते तर दादा त्यांची गाडी स्वतःची बघा इकडं काहीतरी काम असल्यामुळं इंदापूरला आले. तर ती मला इकडं रस्त्याने गाडी पुढं चालत होतो. त्यांनी मला माझ्यासाठी गाडी उभा केली. आपली भेट झाली. त्यांच्यासाठी म्हणली व्हिडिओ बनवून आपल्यासाठी टाकाटक करा. तर आपण करत आहे टाकाटक. त्यांना आवडते. पुण्याची बी आपले भरपूर फॅन आहेत. त्यामुळं दादा धन्यवाद, आभार आहे. असं सपोर्ट राहू द्या ना, असं प्रेम राहू द्या. धन्यवाद. लखन बोले टाकाटक खटाकट. एक नंबर एक नंबर. लखन बाईचे फॅन हायवेवर फॅन मीटिंग चालल्या. फॅन मीटअप. कोण आहे यूट्यूबला पण व्हिडिओ बनवतो मी असं. यूट्यूबला दोन्हीकडं कधी कधी बनवत असतो यूट्यूबचे पण. मला मला कोण भेटले बघा लखन दादा. लखन बोले टाकाटक खटाकट. नाही अजून. मी चाललो होतो इंदापूरहून तर मला मग वाटत कोण भेटले. मगाशी बघितलं होतं मी यांना पण मगाशी काय आवाज येणं चाललंय. पण आता जाता आता परत दिसले त्यामुळे आता थांबलं. त्यांचा मुलगा हे भारी भेटलं दादांना भेटून. व्हिडिओ रील काढली इंस्टाला पण मी. हायवे वाहतोय सोलापूर पण पुणे सोलापूर हायवे. दादा चाललं पुण्याला. तर आपले भरपूर फॅन फॉलोईंग आहे. त्यांचा व्हिडिओ असतं तर त्यांनी व्हिडिओ बघल्यावर मग आपले थांबले तर आपण रस्त्याला मग थांबवून व्हिडिओ काढला आहे. भारी वाटलं दादांना भेटून. धन्यवाद. त्यांच्या चॅनलला पण ह्याला इंस्टाला पण फॉलो करा. इंस्टाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. हां फेसबुकला घ्या आपलं. हां फेसबुकला माझ्या पण करा आणि त्यांच्या पण करा. धन्यवाद, आभार आहे सर्वांचे. एवढे बोलून माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद धन्यवाद. लखन भाऊचे फॅन भेटले. लखन भाऊचे फॅन आहे बघा. नुसते आवाज येतात लखन बोले टाकाटक खटाकट. फॅन आले फॅन 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 मुमेंट फॅन मुमेंट. हायवेला डायरेक्ट फॅन बघा असे पाहिजे फॅन. कोणतं?